नमस्कार. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया या आठवड्यातल्या काही ठळक घडामोडी. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन स्मार्ट इंडिया तर्फे हॅकॅथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. जाणून घेऊया याविषयीचा सविस्तर वृत्तांत. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन अंतर्गत देशातल्या 75 केंद्रांवर ही स्पर्धा घेण्यात आली होती. यात आकुर्डी इथल्या डी.वाय. पाटील विद्यापीठाचाही समावेश होता. हॅकॅथॉनच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं होतं. आमची प्रॉब्लेम स्टेटमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राद्वारे प्रस्तुत केलेली प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे आणि त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये आम्ही टीचरद्वारे जे अटेंडन्स घेतला जातो गव्हर्नमेंट एडेड स्कूल्समध्ये तो अटेंडन्स जो आहे तो आम्ही डिजिटल करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही फेशियल रेकग्निशन वगैरे असे टेक्नॉलॉजीज वापरून एक सोल्यूशन म्हणा किंवा एक प्री बिल्ट ऐप किंवा प्रोडक्ट असं प्रस्तुत केल्याचा प्रयत्न केला आहे. आज यहाँ पर स्टूडेंट्स डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र और डिपार्टमेंट ऑफ पोस्ट बाय गवर्नमेंट ऑफ इंडिया उनके जो प्रॉब्लम पोस्ट करी थी उन प्रॉब्लम्स के करस्पॉन्डिंग जो भी सॉल्यूशन वो प्रोवाइड कर रहे हैं वो यहाँ पर इवैल्यूएटर्स के सामने प्रोवाइड कर रहे हैं. हमारे यहाँ टोटल 17 इवैल्यूएटर्स इन बच्चों के प्रोजेक्ट की क्वालिटी चेक करने आए हैं और इनमें से टोटल जो बच्चे रहेंगे हर प्रॉब्लम स्टेटमेंट में एक विनर घोषित किया जाएगा. हम लोग आज जूनियर SIH के जो विनर्स हैं उनको भी यहाँ पर फेलिसिटेट करने वाले हैं कल वैलेक्टरी फंक्शन में. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन हे जगातलं एकमेव सर्वात मोठं ओपन इनोव्हेशन मॉडेल आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याची संस्कृती रुजवली जाते. SIH सॉफ्टवेअर आणि SIH हार्डवेअर या दोन स्वरूपात उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी याचं आयोजन करण्यात आलं होतं. We always emphasize on the students to innovate their startups. And therefore our students have already participated in Baha national and international events. So this time even we are taking participation in Smart India Hackathon. आजच्या दिवशी आम्ही एक प्रॉब्लेम स्टेटमेंट जो आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने दिला होता विच इज अबाउट आधार बेस्ड व्हेरिफिकेशन ऑथेंटिकेशन प्रोसेस. आज आम्ही तो प्रॉब्लेम स्टेटमेंट कंप्लीट केलेला आहे. ह्या प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये आम्ही सर्वात पहिलं रजिस्ट्रेशन प्रोसेस केलेली आहे बेस्ड ऑन नंबर्स अँड ईमेल IDs असोसिएटेड विथ आधार कार्ड. दरवर्षी देशभरातल्या विविध नोडल केंद्रांवर स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनचं आयोजन केलं जातं. या केंद्रांमधून निवडक विद्यार्थ्यांची एक टीम उद्योग प्रतिनिधी, डिझाईन मेंटर्स आणि मूल्यांकनकर्ते यांच्यासोबत संवाद साधते आणि अंतिम फेरीत विद्यार्थ्यांचा संघ मेंटॉर आणि उद्योग मंत्रालयाच्या प्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या प्रॉब्लेमवर 24 तास काम करतात. हा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे विद्यार्थ्यांना संशोधन वृत्ती त्यांच्यामधली जागृत व्हावी आणि विद्यार्थ्यांना संशोधनाबद्दल प्रेम निर्माण व्हावं हा याच्या मागचा हेतू आहे. MHRD तर्फे हे इव्हेंट ऑर्गनाईज केलेला असतो आणि प्रथम दर्शनी आमच्या कॅम्पसला हा इव्हेंट मिळालेला आहे. हा आमच्या सर्वांसाठी खूप अभिमानाची बाब आहे. आधुनिक भारत घडवताना या विद्यार्थ्यांकडनं ज्या योजना येतील आणि जे इनोव्हेशन्स येतील हे भविष्यामध्ये भारताला सुदृढ करण्याचं एक स्थान राहील आणि त्याच्यामध्ये आमचा डी.वाय. पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्स स्पेसिफिकली इंजिनिअरिंग कॉलेजचा एक खारीचा वाटा राहणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला फार आनंद आणि अभिमान वाटतो आहे. डी.वाय. पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्स आकुर्डी हे शिक्षणासोबतच संशोधन वृत्ती आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टीसाठी फार प्रयत्नशील असतं आणि त्याचा वेळोवेळी दखल घेतली जाते. त्याचाच एक भाग म्हणून हे जे स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन होणार आहे त्याचा परिणाम दूरगामी परिणाम सकारात्मक परिणाम सर्वांना लवकरच दिसून येईल अशी माझी आशा आहे. आलेल्या सर्व 265 विद्यार्थ्यांनी जे 31 टीम आहेत त्या देशभरातून आलेले आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्यांच्याशी इंटरॅक्शन ही आमच्या सर्वांसाठीच मोलाची आणि मदतीची होणार आहे. यात मला काही शंका वाटत नाही. लोणी इथल्या MIT विद्यापीठाचीही हॅकॅथॉनच्या सेंटरसाठी निवड करण्यात आली होती. भावी पिढीला अधिक सक्षम आणि तांत्रिकदृष्ट्या सफल बनवण्यासाठी शिक्षणाबरोबरच तंत्रज्ञानाची जोड देऊन उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी हॅकॅथॉनद्वारे व्यासपीठ निर्माण करण्यात आलंय. यावर्षीचा गणेशोत्सव सगळीकडेच मोठ्या जल्लोषात साजरा झाला. अनेक मंडळांनी आकर्षक असे देखावे केले होते जे पाहायला नागरिक सुद्धा गर्दी करत होते. पुण्यातल्या भोलेनाथ मित्र मंडळानेही असाच आकर्षक देखावा केला होता. पाहूया याविषयीची सविस्तर माहिती. भोलेनाथ मित्र मंडळाने यावर्षी भव्य मंदिर साकारलं होतं आणि त्यामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली होती.
मंदिराच्या मध्यभागी शिवशंकरांची मोठी मूर्ती, विठ्ठलाची भव्य मूर्ती, तर दोन्ही बाजूला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची मूर्ती उभारून ज्ञानपीठ मंदिर साकारलं होतं. मंडळाचे कार्याध्यक्ष आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सजावट करण्यात आली होती. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा अशा अनेक भूमिकांवर मंडळ सक्रिय सहभाग घेऊन कार्य करत असतं. माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी गणपतीला पुष्पहार अर्पण करून त्यांची पूजा केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आरती पार पडली. उपस्थित मान्यवरांचे मानकरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले. याप्रसंगी बोलताना दीपक मानकर म्हणाले, आपल्या सर्व गणेश भक्तांना माहिती आहे की गेले 2 वर्ष आपल्याला कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्या गोष्टी सहन कराव्या लागल्या, त्या गणरायाच्या आशीर्वादाने हे संकट आपलं दूर झालं आणि पुन्हा एकदा जोमाने या महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव साजरा होतोय. लाखो लोक आपल्याला रस्त्यावरती दिसत आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला काहीतरी आपण देणं लागतो, या भावनेतून या मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात जे समाजाला उपयुक्त असतात. कोरोनाच्या कालावधीमध्ये आम्ही मंडळींनी साधारण 3.5 लाख लोकांना जेवणाची व्यवस्था केली. सकाळी 2,500, संध्याकाळी 2,500 लोकांना. ससूनच्या 200 डॉक्टरांना रोज जेवण आमच्याकडनं जायचं. त्याचप्रमाणे 40,000 किट आम्ही लॉकडाऊन नंतर नागरिकांना दिले. परंतु हे करत असताना एकटे दीपक मानकरांची ही जबाबदारी नाही, तर माझ्याबरोबर काम करणाऱ्या भोलेनाथ मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी हे सगळं स्वीकारलं आणि त्यामुळे या पद्धतीनं समाजाची सेवा लोकांना खऱ्या अर्थानं कुठेतरी न्याय देण्याचं काम आम्ही या कालावधीमध्ये करू शकलो. इथून पुढच्या कालावधीमध्ये असं संकट या देशावरती, जगावरती येऊ नये ही गणरायाच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना राहील. भोलेनाथ मित्रमंडळाच्या माध्यमातून काम करत असताना सार्वजनिक कार्याचा श्री गणेश आम्ही या मंडळाच्या माध्यमातूनच केला आणि खऱ्या अर्थानं शेजारीच केसरीवाडा आहे. लोकमान्य टिळकांनी या ठिकाणी स्वातंत्र्याची उर्मी ही युवकांमध्ये जागृत केली आणि हीच उर्मी परत एकदा जागृत करण्याचा संकल्प आम्ही मंडळींनी या ठिकाणी केलेला आहे. या देशामधील युवक हे जागृत राहायला पाहिजे, व्यसनापासून दूर राहायला पाहिजे, ही भावना आमच्या सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची निश्चितपणाने आहे. आज या ठिकाणी ढोल लेझिमचं शिवगर्जना हे वाद्यवृंद या ठिकाणी आला आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने म्हणजे साधारण 2011 पासून ही सगळी तरुण मुलं या ठिकाणी येतात आणि एक वेगळा आनंद या नागरिकांना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. 34 वर्षांची परंपरा असलेल्या पुणे फेस्टिवलमध्ये यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी यांनी नृत्य नाटिका सादर करून रसिकांची मनं जिंकली. पाहूया या कार्यक्रमाची काही क्षणचित्र. ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नाट्यविहार कला केंद्र या संस्थेच्या वतीनं यशोदा कृष्ण हे नृत्य नाट्य यंदाच्या पुणे फेस्टिवलचा आकर्षणाचा बिंदू ठरलं. मैं तो योग निद्रा में सोई थी. लगता है जैसे कोई जादूगरनी माया की सलाई से आंखों में नींद का काजल आंच कर चली गई. 50 सहकलावंत यामध्ये सहभागी होते.
हव्यता हा या कार्यक्रमाचा आत्मा होता, तर शब्द, सूर, ताल याचा अनोखा संगम प्रेक्षकांनी यावेळी अनुभवला. श्रीकृष्ण जन्मापासून ते त्याच्या गोकुळातल्या नटखट लीला अशा परिचित अपरिचित कथांची सुरेख सांगड यामध्ये घालण्यात आली होती. कन्हैया, चल इधर आ, मुंह खोल दो। तेरे घर में माखन मिश्री की कोई कमी है जो माटी खाने लगो? खोल मुंह। उगल माटी। नहीं तो देखी है जे साठी। यावर्षी हेमा मालिनी यांनी पुणे फेस्टिवलमध्ये सादर केलेला यशोदा कृष्ण हा 29वा बॅले होता. माता को मुख में प्रभु ने तिहुलोक दिखाए। इतना अविस्मरणीय, इतना चित्र लिखित कर देने वाली आपकी प्रस्तुति, पूरे दर्शक मंत्रमुग्ध थे, सांस रोक के आपकी प्रस्तुति देख रहे थे. आपको यशोदा कृष्ण तो है ही ऐसा, क्योंकि बाल गोपाल अलग अलग रूप में अलग अलग स्टेजेस ऑफ लाइफ में आते हैं, और यशोदा जी के साथ उनका जो साथ है, इतना प्यार दोनों में है, उसको दर्शाता है ये बैले हमारा. और ये पुणे फेस्टिवल में पिछले 34 इयर्स ये चल रहा है, इसमें शायद 2 साल नहीं रहे होंगे हम लोग तो कोरोना की वजह से. अदरवाइज एवरी ईयर आई हैव पार्टिसिपेटेड इन दिस फेस्टिवल एंड ऑल माय डांस बैले आई हैव प्रेजेंटेड हियर फर्स्ट एंड देन ओनली वी स्टार्ट परफॉर्मिंग एवरीवेयर, बिकॉज माय ऑफरिंग टू लॉर्ड गणेशा इज हियर. इट स्टार्ट्स फ्रॉम हियर पुणे फेस्टिवल एंड देन आई कीप ऑन गोइंग. We have produced more than 15 ballets, but we keep performing them. So this is the blessing we got from this Pune festival. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे नुकतंच पुण्यामध्ये भारतीय छात्र संसदेचं आयोजन करण्यात आलं होतं. जाणून घेऊया याविषयीची अधिक माहिती. तरुण पिढीच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे तसंच राष्ट्र आणि समाज निर्मितीच्या कार्यासाठी सार्वजनिक कार्यात सहभागी होण्यास प्रेरणा देणे या हेतूने 2011 मध्ये भारतीय छात्र संसदेचा प्रारंभ झाला. 3 दिवस चालणाऱ्या या 12व्या भारतीय छात्र संसदेमध्ये अनेक दिग्गज मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं. सीबीआयचे माजी अध्यक्ष DR कार्तिकेयन यावेळी बोलताना म्हणाले, नेतृत्व गुण, कर्तृत्व, समर्पण, देशाबद्दलची आत्मीयता, विचारांची स्वतंत्रता तसंच स्वतःबरोबर कुटुंबाची, समाजाची उन्नती या सर्व गुणांच्या बाबतीत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी संचालक राहुल कराड संसदेमागची भूमिका स्पष्ट करत म्हणाले, पण खूप वेगळ्या प्रकारचं असं हे जे एक डेमोक्रेसीचा फेस्टिवल ह्याला म्हणता येईल, लोकशाहीचा उत्सव, अशा प्रकारे 3 दिवस ही भारतीय छात्र संसद इथं घडून राहिली आहे. आज पहिला दिवस संपला. पुढच्या 2 दिवसामध्ये अनेक 7-8 विधानसभांचे अध्यक्ष, युनियन मिनिस्टर्स, कॉर्पोरेटमधली लोक, संगीतातली लोक येऊन इथं विचार मंथन होतं की लोकशाहीचं ट्रान्सफॉर्मेशन कसं करायला पाहिजे, राजकारणाच्या बाबतीतलं ट्रान्सफॉर्मेशन कसं व्हायला पाहिजे, एक आदर्श राजकारणाने आदर्श राजकारणी पुढच्या युवकांच्या माध्यमातून समाजामध्ये पुढं कसे येतील, या भूमिकेतून हा भारतीय छात्र संसद हा एक अतिशय ऐतिहासिक असा प्लॅटफॉर्म भारतात आणि तो पुण्यामध्ये ह्याची सुरुवात झालेली आहे. यहाँ पर MIT पुणे ने इस बात का एक बहुत महत्वपूर्ण प्लेटफॉर्म दिया है नौजवानों को राजनीति के साथ सीधा जुड़ने के लिए, जिस समय इस प्रकार के वेल क्वालिफाइड लोग आएंगे जो सिस्टम को भी समझ सकते हैं और आम जनता की परेशानियों को भी समझ सकते हैं. नहीं तो बहुत सारे लोग जनता की परेशानियों को समझते हैं, सिस्टम के नज़दीक नहीं होते. बहुत सारे लोग सिस्टम के नज़दीक होते हैं, जनता की परेशानी को नहीं समझते. जिस समय ये दोनों चीज़ें एक जगह के ऊपर आकर मिल जाएंगी तो हम असली लोकतंत्र का जो महत्व है, उसका मूल मंत्र हम उसको पूरा कर सकेंगे. भारतीय छात्र संसदेच्या समारोप कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर बोलताना म्हणाले की 3 दिवस सुरू असणारा हा केवळ इव्हेंट नसून ती एक विचारांची चळवळ आहे. भारतामध्ये संकल्पनांचा दुष्काळ नाही, मात्र त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी इच्छाशक्ती असायला हवी. त्यासाठी कष्टाची तयारी, डोळ्यासमोर नेमकं ध्येय, प्रत्यक्षात आणण्याची इच्छाशक्ती आणि नेतृत्व गुण अंगी बाळगणं महत्त्वाचं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी ते म्हणाले, तो मैं निश्चित रूप से कहता हूं कि आप सबके संरक्षण में, मार्गदर्शन में
गाइडेंस में ये जो छात्र संसद है निश्चित रूप से ये देश के लिए एक मार्गदर्शन का काम करेगी। माजी लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन या प्रसंगी बोलताना म्हणाल्या, हो सकता है वो भी वो लोग करेंगे जिनका स्वार्थ हो, जिनको कुछ काम हो आपसे, लेकिन ये बात ध्यान में रखना, केवल ऊंचे स्थान पे बैठ के कोई बड़ा नहीं बन सकता है। उसके लिए कुछ क्वालिटीज, कुछ गुण, कुछ कर्तृत्व, ये बातें आवश्यक रहती है और ये आपको एकत्रित करके चलना है। माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार उपस्थितांशी संवाद साधत म्हणाल्या, गरीबी और अमीरी के बीच की खाई बहुत गहरी है और दिन पर दिन और गहरी होती जा रही है। गरीबों की संख्या बढ़ती जा रही है और चंद अमीरों के हाथ में इस देश की अर्थव्यवस्था की कमान, इस देश का धन चंद लोगों के हाथ में जाता है। MITचे विश्वस्त डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी यावेळी कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली। यावेळी बोलताना ते म्हणाले, विज्ञान आणि अध्यात्म हे दोन महत्त्वाचे घटक आहेत आणि यातूनच देशाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे। युवकांनी जीवनामध्ये ध्येय समोर ठेवताना दुर्दम्य आशावाद बाळगला पाहिजे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात बोलताना म्हणाले, मैं ऐसा मानता हूं कि आजादी के 75 वर्ष के बाद जो पीढ़ी मेरे सामने बैठी है, उस पीढ़ी को ये ध्यान में रखना होगा कि हम लोग जब ऐसे भारत की परिकल्पना करते हैं जो विकसित भारत है, जो विश्व गुरु है, तो ये केवल परिकल्पना नहीं है, ये केवल अवधारणा नहीं है। इस प्रकार के रोल में भारत रह चुका है, किंतु गुलामी के कारण और हमारी कुप्रथाओं के कारण, हमारी कुरीतियों के कारण हम गुलाम बने और गुलामी के कारण उस स्थान से हम नीचे गए। फिर एक बार वहां अगर पहुंचना है तो सबको मिलकर प्रयास करना पड़ेगा। या प्रसंगी मान्यवरांचे सन्मान करण्यात आले। For these tall personalities in our democratic country, a big round of applause for them. यावेळी देशाच्या लोकतंत्र बळकटीकरणासाठी सर्व उपस्थितांनी प्रतिज्ञा केली। पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे नुकतंच सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। जाणून घेऊया याविषयीची सविस्तर माहिती। पुणे ते बारामती राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेचं उद्घाटन शनिवारवाडा इथे पार पडलं। सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने ही स्पर्धा घेण्यात आली होती। यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार रोहित पवार, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तसंच विविध मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांनी झेंडा दाखवून सायकल स्पर्धेला सुरुवात केली। या सायकल रॅलीचा मुख्य उद्देश सायकलिंग क्षेत्रातल्या खेळाडूंना उत्तेजन देणं तसंच या रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, आरोग्यवर्धन, बेटी बचाव, स्वच्छता अभियान, वाहतूक आणि प्रदूषण याबद्दल जनजागृती करून समाजाला प्रबोधन करणं हा आहे। या स्पर्धेमध्ये कर्नाटक, तमिळनाडू, बिहार, गुजरात, दिल्ली, चंदीगड, आंध्र प्रदेश तसंच रेल्वे, सेनादल आदी विभागातल्या स्पर्धकांनीही सहभाग घेतला होता। हडपसरपासून सुरुवात झालेल्या स्पर्धेमध्ये सायकलपटूंनी हिरिरीने सहभाग घेतला आणि अवघड असा घाटाचा टप्पा पार केला। ही स्पर्धा पुणे ते हडपसर, दिवेघाट मार्गे, जेजुरी, मोरगाव, नीरा मार्गे बारामतीला पोहोचली। बारामती इथे या सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला। या कार्यक्रमाला सुनेत्राताई पवार, माजी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार अमोल मिटकरी, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, PDCC बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे आदी मान्यवर उपस्थित होते। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव ॲडव्होकेट संदीप कदम यांनी यावेळी या स्पर्धेविषयी अधिक माहिती दिली। या मॅगझिनला ही राज्यापुरतीच मर्यादित राहिली नाही, देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर या पुणे टू बारामती या सायकल रॅलीला महत्त्व आलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं ही स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे। सर्व स्पर्धक अत्यंत आनंदाने ही परफॉर्मन्स केला आहे।
आपणाला माहिती आहे की कुठलाही खेळ जर करायचा असेल तर त्यांना प्रोत्साहन, मोटिवेशन आणि चेअरिंगची गरज असते. तेव्हाच तो एखादा खेळाडू चांगला परफॉर्मन्स सादर करत असतो. त्या दृष्टिकोनातनं संपूर्ण पुणे टू बारामती 120 किलोमीटरवर या सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन देण्याचं काम, चेअरिंग देण्याचं काम, मोटिवेशन करण्याचं काम माझे विद्यार्थी, सर्व कार्यकर्ते यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी आज परफॉर्मन्स साजरा केला. याबरोबरच आपला महाराष्ट्र हा कार्यक्रम इथे समाप्त होतोय. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत धन्यवाद.